नवरात्र स्पेशल उपवासाचा खमंग ढोकळा बनवण्यासाठी साहित्य पाहूया। इथे 1 वाटी वरीचं तांदूळ घेतलेलं आहे, शाबू घेतलेला आहे आणि दही। हे सगळं मिक्सरमधून आपल्याला थोडंसंच पाणी टाकून बारीक करून घ्यायचं आहे। एकसारखं बॅटर करून घेतलं की ते डब्यात ओतून काढायचं आहे। त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ, 2 चमचे साखर टाकायची आहे। आता या बॅटरमध्ये आपण सर्व मिक्स करून घेतलेलं आहे। ज्याच्यात आपण ढोकळा बनवणार आहे त्या ताटाला तेल लावून घेतलेलं आहे आणि ढोकळ्याच्या बॅटरमध्ये आपण तेल टाकून त्याच्यामध्ये सोडा मिक्स करून मिक्स करणार आहे। तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही इनोही टाकू शकता। इकडे पाणी उकळायला ठेवून त्याच्यामध्ये जाळी ठेवून दिलेली आहे। प्लेटमध्ये ढोकळ्याचं बॅटर ओतून आपल्याला 10 मिनिटे चांगला ढोकळा वाफवून घ्यायचा आहे। हे पहा 10 मिनिटांनंतर अगदी स्पंजी इथे आपला सर्व ढोकळा तयार आहे। आपण व्यवस्थित कट करून घेऊया। छोटे मोठ्या आकाराचे ढोकळा तुम्ही कट करू शकता। हे पहा किती स्पॉन्जी आणि मस्त लुसलुशीत झालेला आहे। आता त्याच्यावरची फोडणी तयार करूया। 1 चमचा तेल टाकून त्याच्यात जिरे टाकून घेऊया। जिरे चांगले तडतडले की हिरवी मिरची उभे लांबडे कट करून घेतलेले आहे। त्याच्यात थोडंसं पाणी टाकून साखर टाकून आपण हे फोडणीचं पाणी ढोकळ्यावर टाकून घेणार आहे। मस्त उपवासाचा ढोकळा तयार आहे इथे। आता सर्व करू। ही उपवासाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली? आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।